नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर करिअरच्या धोपट मार्गात सरळ धोपट मार्ग निवडायला प्रत्येकाला आवडतं, परंतु ते सोडून वेगळे मार्ग चोखंदळायची धाडस फार कमी लोक करतात. आणि असं वेगळ्या क्षेत्रातलं करिअरच्या संधी काय आहेत, आपल्याला धोपळ मार्गानं सोडून दुसरे जे करिअर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल या सगळ्याविषयी बोलणार आहोत. आणि त्यातलं वेगळं क्षेत्र म्हणजे व्हिज्युअल्स इफेक्ट. आणि त्यामध्ये कुठली संधी आहे, त्यामध्ये करिअर करताना काय अडचणी येतात आणि करिअर कसं करावं याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सिद्धेश वारे आपल्यासोबत आहेत. वारे सर, खूप स्वागत आहे तुमचं. खरं तर सरळ धोपट मार्गाने जे करिअर निवडतात ते सोडून जरा वेगळी वाट निवडायची संधी फार कमी लोकांना मिळते. आणि अशी वेगळी वाट म्हणजे व्हिज्युअल्स इफेक्ट. तर व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲनिमेशन, तर या दोघांमधला फरक काय आहे? आता ॲनिमेशन म्हणजे आपण जेव्हा विचार करतो टॉम अँड जेरी असो किंवा कुठले असे ॲनिमेटेड फिल्म्स असतात, कार्स असो, हनुमान असो, तर हे सगळं ॲनिमेशन झालं. कुठली एक गोष्ट बनवून त्याला आपण मुवमेंट देतो, त्याच्या आपण लाईव्ह घालतो. आणि व्हिज्युअल इफेक्ट्स असं असतं की तुमचं जेव्हा फिल्म आपण शूट करतो तर त्याच्यात काय काय गोष्टी असतात जे कठीण असतं, महाग पडतं किंवा इम्पॉसिबल असतं शूट करायला. ती गोष्ट आपण कम्प्युटरमध्ये क्रिएट करून त्याला त्या फुटेजवर आपण मिक्स करतो आणि ते एकदम रिअल वाटतं, एकदम खरं वाटतं. तो दॅट इज व्हिज्युअल इफेक्ट्स. अच्छा. सो ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स हे दोन वेगळी गोष्टी आहेत, बट आता हे दोघं एकत्र चालतात. आपल्याला काय काय गोष्टी असतात की आपण गोष्टी जसं आपण ट्रान्सफॉर्मर बघतो किंवा असं दुसरे फिल्म्स बघतात, तर ते ॲनिमेशन त्याचं करून आपण त्याला लाईव्ह फुटेजमध्ये त्याला आपण इंटिग्रेट करतो. हो, बरोबर आहे. तर हे व्हिज्युअल्स इफेक्ट अलीकडच्या काळात खूप वाढलेत, मग ते अगदी ॲडपासून असतील किंवा एखाद्या फिल्ममध्ये असतील. तर याच्यामध्ये करिअरच्या संधी काय आहेत आणि त्याच्या आधी मला सांगा की याच्यासाठी काही शैक्षणिक पात्रता आहे का? खूप आर्टिस्ट आहेत जे VFX आर्टिस्ट आहेत, तर वेगळे प्रकार आहेत VFX इंडस्ट्रीमध्ये यायला. पण सगळ्याला काही क्वालिफिकेशन असं सच नाही आहे. बट माझं असं प्रेफरन्स असतं की 12वी केलं किंवा बॅचलर्स डिग्री केलं त्याच्यानंतर तुम्ही जाऊ शकता. अच्छा. बट असे कोर्सेस अवेलेबल आहेत ते 10वी नंतर 12वी नंतर आहे जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स देतात. अच्छा. ऑफर करतात. बट त्याच्यात तुम्हाला मेजरली सॉफ्टवेअर्स आणि ॲप्लिकेशन्स कसे वापरायचे शिकवतात. पण तुम्हाला बेसिक्स जर जाणून घ्यायचं असेल VFXचं, तर ते तुम्हाला जेव्हा जॉबवर येणार किंवा काय असणार त्याच्यात तुम्हाला अजून स्किल्स तुमचे डेव्हलप होतात. तुम्हाला बेसिक शिकणं खूप गरजेचं आहे, कारण ते मग तुम्हाला अप्लाय करू शकता तुम्ही तुमच्या पुढे कुठल्याही ह्याच्यात गोष्टींमध्ये. हो, बरोबर. आता आपले 10वी-12वीचे मित्र बघत असतील हा कार्यक्रम, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? समजा त्यांना या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांनी आत्तापासून काय तयारी केली पाहिजे? सगळ्यात आधी म्हणजे तुम्हाला हे करिअर का करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण खूप जण असं सांगतात की अरे मला ह्या फील्डमध्ये जायचं आहे कारण मला अभ्यास नाही करायचा. हो. बट व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये असं गैरसमज करावा लागत नाही, हा गैरसमज आहे. कारण त्याच्यात पण तेवढंच डेडिकेशन, तेवढंच अभ्यास करावा लागतं आणि तुमची तयारी असायला पाहिजे. कारण काही काही अडथळे असतात. म्हणजे तुम्ही जर एकदा जॉब करायला चालू केलं तर तुमचे वर्किंग आवर्स 10 ते 12 तास 15 तास असे असतात. आणि तुम्हाला कंटिन्युअस कम्प्युटर समोर बसून करावं लागतं. डेडलाईन्स असतात. 9 to 5 हा कॉन्सेप्ट आपण बघतो ते असं नाही आहे याच्यात असं स्पेसिफिकली. बट ते कधी कधी होतं. जर 5 म्हणजे सकाळचे 5 धरले तर 9 to 5 तर ते होऊन जातं. ते असतं आणि तुम्हाला खूप कॉम्पिटिशन आहे. तर तुम्ही जेव्हा पण काय करतात किंवा तुम्हाला याच्यात शिरायचं आहे तर आधी पूर्ण त्याचं स्टडी करायला पाहिजे की मी काय याच्यात जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात, याचं काय काम असतं, काय बेसिक्स असतात. तर हे सगळं जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तिकडे कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यात तुम्हाला स्टँड आउट होणं गरजेचं आहे. हो, खरं. पण बऱ्याच वेळेला मला चित्रपट बघायला आवडतो, मला ॲनिमेशन बघायला आवडतं, मला व्हिज्युअल इफेक्ट्स बघायला आवडतात. पण जे आता लहान मुलं असतील जी 10वी-11वीला असतील तर त्यांची आवड कशी ओळखायची? म्हणजे एखाद्याला चित्रपट बघायला आवडतं म्हणजे त्याला व्हिज्युअल इफेक्ट जमेलच असं नाही. तर त्यांचा कल कसा ओळखला पाहिजे पालकांनी? ते आता कसं असतं, काही ॲप्टिट्यूड टेस्ट असतात किंवा काउन्सिलिंग असतात. तर ते केल्यावर त्यांना त्यांचे ते कल समजू शकतात की कसं असतं. पण आता क्रिएटिव्ह कधी कधी असं मी बोलतो की ॲप्टिट्यूडमध्ये किंवा कल जाणतात तर हा क्रिएटिव्ह फील्डमध्ये जाणार. बट क्रिएटिव्ह फील्ड म्हणजे काय? क्रिएटिव्ह फील्ड खूप वास्ट आहे. त्याच्यात खूप काय काय गोष्टी आल्या. त्याच्यात व्हिज्युअल इफेक्ट्स पण असतं.
तर ते काउन्सिलिंग थ्रू, त्यांचं ॲप्टिट्यूड थ्रू, आणि मग त्यांना त्याचं नॉलेज देणं गरजेचं आहे. एकदा त्यांना समजलं मग त्यांना इझी पडतं काही डिसिजन घ्यायला की ॲनिमेशन करायचे, व्हिज्युअल इफेक्ट्स करायचे किंवा फिल्म मेकिंग करायचं. तर अशी गोष्टी असतात. ओके. समजा एखाद्याला आता त्यांनी ठरवलं की मला व्हिज्युअल इफेक्टमध्ये करिअर करायचं, तर त्यांनी साधारणपणे 10वी नंतर प्रेफर केलं पाहिजे कोर्स करायला, 12वी नंतर प्रेफर केलं पाहिजे की ग्रॅज्युएशन नंतर? जसं मी सांगितलं की कोर्सेस तर अवेलेबल आहे. 10वी नंतर पण कोर्सेस अवेलेबल आहेत, 12वी नंतर पण अवेलेबल आहेत. बट आपल्या इकडे असं स्पेशलाइज्ड कोर्स नाही. जसं आपण बोलतो की अरे मी डिग्री केलं, मी इंजिनिअरिंग केलं किंवा मी आर्किटेक्चर केलं, असे कोर्सेस इकडे नाही आहेत. आत्ता हल्ली असे कोलॅबरेशन झाले आहेत की युनिव्हर्सिटी BA आणि BScचं ऑप्शन्स देत आहेत. बट हे कोर्सेस स्पेशलाइज्ड असे नाही आहेत. म्हणजे जसं आपण ॲनिमेशन फिल्म डिझाईन असतं, आपण NID माहिती आहे आपल्याला, IDG मधून व्हिज्युअल कम्युनिकेशन्स आहेत किंवा फिल्म मेकिंग आपण करतो. तर हे सगळे कोर्सेस आहेत ज्याच्यातून आपल्याला एक इंडस्ट्रीबद्दल नॉलेज मिळतं. बट VFX एक असं कोर्स आहे जे तुम्हाला ऑन द जॉब हे त्याचे स्पेशलाइज कोर्सेस असतात ज्याच्यात आपण बेसिक्स जाणून घेऊ शकतो. म्हणजे आपण कुठलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जॉईन केलं किंवा आपण असं VFX शिकवणारे इन्स्टिट्यूट्स आहेत, जसं आपण गुगलवर टाईप केलं की कुठले कोर्सेस आहेत, इन्स्टिट्यूट्स आहेत, तर असं एक लिस्ट आपल्याला मिळणार. तर त्याच्यात तुम्हाला भरपूर गोष्टी ऑफर करणार. तर तिकडून ते ओके. पण त्यांनी मिनिमम किती शिक्षण घ्यावं? 10वीपर्यंत घ्यावं, 12वीपर्यंत घ्यावं का ग्रॅज्युएशन घ्यावं? आणि त्याच्यामध्ये निवडत असताना त्यांनी आर्ट्सला जावं, कुठलं सोपं जाईल? आर्ट्सला गेल्यानंतर सोपं जाईल, सायन्सला गेल्यानंतर सोपं जाईल का कॉमर्सला गेले? असं कुठलं स्ट्रीम नाही की हे केल्यावर सोपं जाणार. ठीक आहे, 10वी नंतर पण करू शकतात, 12वी नंतर पण करू शकतात. बट इन दी एंड तुम्हाला जॉब करायचं, करिअर करायचं, तुमचं नॉलेज, तुमचं टॅलेंट तुमच्या कामावरच पुढे घेऊन जाणार. तुम्ही आर्ट्स करा, सायन्स करा, तुमचं खूप मोठं डिग्री जरी असलं पण तुमचं काम जर तेवढं चांगलं नसेल तर खूप डिफिकल्ट पडतं पुढे करिअर. म्हणजे अनुभवातनं त्यांना शिकणं खूप आवश्यकता, सराव खूप महत्वाचा आहे. तर त्यांनी एखादा कोर्स करत असेल तर त्यांनी त्यावेळेला त्याच्याबरोबर सराव सुद्धा केला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही मुलांना काय सल्ला द्याल? प्रॅक्टिससाठी एक तर 2 प्रकारचे आहेत शिकायला VFX मध्ये. एक तर तुम्ही स्वतःहून शिकू शकता, एक तर ऑनलाईन वेगवेगळे कोर्सेस आहेत, फ्री कोर्सेस आहेत, तुम्ही ते करू शकता. तुम्ही वेगवेगळे इव्हेंट्स किंवा सेमिनार्स हे अटेंड करून तिकडचे जे महारथी आहेत इंडस्ट्रीमध्ये जेव्हा बोलतात, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते, तुम्ही त्यांच्यावर बोलू शकता. तर जेव्हा तुम्ही जेवढ्या जास्त लोकांना भेटता, जेवढं इंडस्ट्रीमध्ये चांगल्या एक आर्टिस्टना भेटतात, तेव्हा तुमचं ते नॉलेज पण वाढतं आणि त्यांच्या अंडर काम करण्याची जर संधी मिळाली तर ते कधी सोडायचं नाही, कारण तिकडूनच तुम्हाला मेन ट्रेनिंग असते. बरोबर. कारण आपण क्लासरूममध्ये बाकीच्या गोष्टी शिकू शकतो, बट आपण इंडस्ट्री नाही शिकू शकतो. खरं आहे, इंडस्ट्री ते त्याच्यात काम करूनच, ते एक्सपिरियन्स करूनच आपण शिकू शकतो. साधारणपणे हे झालं. परंतु तुम्ही काही म्हटलं की ऑनलाईन कोर्सेस आहेत ते फ्री सुद्धा आहेत, परंतु जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स आहेत त्यांचं साधारणपणे फी स्ट्रक्चर काय असतं? आता प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स असतात तर त्याच्यात बेसिक 6 मंथ्स पासून 2 ते 3 वर्षाचे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर त्याचं मे बी 30-50 हजारपासून 5 लाख किंवा त्याच्यावरती असे फी स्ट्रक्चर जातात. अच्छा. सो तसे त्याचे फीज आहेत. ऑनलाईन जर करायला गेलं तर ऑनलाईन पण असे इन्स्टिट्यूट्स आहेत जे ऑनलाईन ट्रेनिंग देतात. अच्छा. तर कारण ते कधी कधी इंडियाच्या बाहेर आहेत, भारताच्या बाहेर आहेत ते इन्स्टिट्यूट, तर ते ऑनलाईन जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घरी बसून पण शिकू शकता, पण त्याचे पण वेगळे फीज आहेत. ते कोर्स टू कोर्स, इन्स्टिट्यूट टू इन्स्टिट्यूट ते व्हॅरी होत असतं. आता आपण बाहेर जाण्याचा विषय निघाला, अबॉर्ड जाण्याचा, तर साधारणतः प्रत्येकाला इच्छा असते की आपण इथे काहीतरी शिकावं आणि परदेशात जाऊन चांगलं कमवावं. तर या व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये अशा काही संधी आहेत का मुलांना की ज्याला परदेशात जाऊन खूप चांगली मागणी आहे आणि त्याला तिथं खूप चांगलं करिअर करता येऊ शकतं? तिकडे होऊ शकतं, बट तुमच्या कामावर डिपेंड करतं. कधी कधी असं असतं की बाहेर जाऊन पण लोक कोर्सेस करतात. आता आपण इकडे कुठे कोर्स केलं की कुठे आपण शिकलो तर आपल्याला इकडे जॉब मिळण्यासाठी सोपं जातं. तसंच आपण बाहेर जेव्हा जाऊन कोर्स करतो किंवा तिकडच्या इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स करतो तर त्यांचे तिकडच्या स्टुडिओजवर टायअप्स असतात, तर तिकडे तुम्हाला एक्सपोजर मिळण्याचे चान्सेस असतात. तर तिकडे पण करू शकतात. असं नाही की इकडे कोर्स केलं तर तिकडे नाही मिळणार, होऊ शकतं, बट तुमचं एक्सपिरियन्स तुमच्या कामाच्या ह्याच्यावर
डिपेंड करतं. हो बरोबर आहे. आणि अलीकडच्या काळात आता मोबाईल वगैरे खूप वाढलंय, गेमिंग सुद्धा खूप वाढलंय, गेम इंडस्ट्री. तर त्याच्यामध्ये खूप चांगले संधी आहेत. त्याच्यामध्ये कसं करिअर करता येईल आणि त्यासाठी दिशा कुठल्या आहेत हे आपण बघणार आहोत. पण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर या सगळ्या संदर्भात, व्हिज्युअल इफेक्ट संदर्भात जर का तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय करिअर मंत्र. व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करिअरच्या संधी काय या विषयात आपण बोलतोय आणि सिद्धेश वारे सर आपल्यासोबत आहेत. या संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर 02266160216 हे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत. याच्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण जसं म्हटलं की अलीकडच्या काळात इंटरनेट खूप वाढलंय, यूट्यूब चॅनल्स आलेत, वेगवेगळे चॅनल्स आलेत. तर याच्यामध्ये करिअरच्या संधी कशा वाढल्यात, विशेषतः गेमिंग आणि मोबाईलमध्ये? आता आपण जसं बोलतो की आपण टी व्ही चालू केलं तर आजकाल फिल्म्स, ॲड फिल्म्स, गेम्सचे प्रमोशन्स किंवा सिरियल्स, तर काही चालू केलं कशात ना कशात काही ना काहीतरी VFX लपलेलं असतो. तर सगळ्यात बेस्ट VFX म्हणजे जे तुम्ही बघत नाही ते VFX असतं. म्हणजे तुमचं काम खूप चांगलं झालं, ते लक्षात येत नाही. आपण जे हॅरी पॉटर ह्याच्या सगळं बोलतो ते दिसून येतं, बट खूप वेळेला आपल्याला असं काम करावं लागतं की सटल असतं. म्हणजे आता आपण बसलोय आणि आपल्याला दुसऱ्या कुठल्या देशात बसलेलं दाखवायचं आहे तर ते करणार तर ते सिमलेसली झालं म्हणजे आपलं काम खूप चांगलं झालं. लोकांना कळलं नाही की आपण तिकडे नाही आहोत. हो बरोबर आहे. ठीक आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं तर एवढे सगळे रेंज आलेत. आपण मोबाईलवर असतो, टॅबलेट आहे, कम्प्युटर आहे, थिएटर्स आहे, तर एवढं सगळं माध्यम आहे तर त्याच्यात खूप कंटिन्यूस काम येत राहतं. हो बरोबर. आणि संधी खूप आहेत. आपण हा विषयावर बोलूया. आकाश बोलते आपल्याला जळगावरून. आकाश, बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा नमस्कार सर. VFX कोर्स काय असतो सर? अच्छा, VFX कोर्स काय काय असतात? मला वाटतं आपण सांगितलं, परत एकदा सांगायला हरकत नाही. VFX कोर्स मध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूट्समध्ये इन्क्वायरी करणार तर तुम्हाला बेसिक गोष्टी करिक्युलम्स असतात. 6 महिन्याचं मॉड्यूल असणार, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, तर ते मॉड्यूल्सवर डिपेंड करतं. बट जर तुम्ही चालू करता तुमचं करिअर तर असं माझं सजेशन असेल की तुम्ही एक असं जेनेरिक कोर्स बघा ज्याच्यात तुम्हाला सगळं शिकवलं जातं, बेसिक सगळ्यांचे. आणि जेव्हा तुम्ही ते करतात तर त्याच्यामधून तुम्हाला आयडिया ना मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे, मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे. मग कारण त्याच्यात भरपूर प्रकार असतात. VFX मध्ये तुम्ही जेव्हा जॉब पण करतात तर तुम्हाला भरपूर वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. अगदी त्याला साध्या भाषेत VFX म्हणजे काय सांगायचं झालं तर आता बाहुबली बघितला असेल, बाहुबलीमध्ये जे वेगवेगळे व्हिज्युअल्स इफेक्ट्स वापरले जातात किंवा वेगळ्या चित्रपटामध्ये, त्यातलं करिअर म्हणजे VFX. तर सर, आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे की याच्यामध्ये लोकांचं एखादा कोर्स कंप्लीट केला 6 महिन्याचा, वर्षाचा, त्याच्यानंतर अर्निंग कसं आहे, त्याला पगार किती मिळतो, सॅलरी कसं मिळतो आणि त्याला प्लेसमेंट कुठं मिळू शकतं? अर्निंग कम्प्लिटली डिपेंड करतं तुमच्या कामावर, अर्थातच तुमच्या कामावर, तुमच्या नॉलेजवर. बेसिकली असं बघायला गेलं तर 10-15 हजारपासून सॅलरी चालू होते. त्याच्या कमी पण होऊ शकतं. जर इंटर्नशिप असेल तर ते डिपेंड करतं कंपनीचे काय पॉलिसीज आहे. बट तिकडून नंतर मग तुमचं सॅलरी वाढत जातं. जेवढं तुमचं एक्सपिरियन्स, जेवढं तुमचं नॉलेज वाढतं, जेवढं तुमचं काम अजून चांगलं होत राहतं, तुमची पोस्ट वाढत जाते, तसं तुमचं सॅलरी पण वाढते, तुमचं अर्निंग चांगलं अजून होत राहतं. आपल्याला आणखी एक फोन आहे. प्रसाद वाघमारे बोलतायत कराडून. प्रसाद, स्वागत आहे तुझं. तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा नमस्कार. मला प्रश्न विचारायचा आहे की VFX इफेक्ट साठी कुठल्या संस्था चांगल्या आहेत? अच्छा. आणि क्लासेस कुठले चांगले आहेत किंवा त्याची नाव तुम्ही सांगू शकाल का? ओके. कुठल्या संस्था चांगल्या आहेत आणि कुठे त्यांनी प्रेफर दिला पाहिजे की करायला? संस्था VFX असं स्पेशली जर त्याचं कोर्सेस बघायचा असेल तर भरपूर इन्स्टिट्यूट्स आहे. तुम्ही इंटरनेटवर जाऊन तुम्ही शोधू शकतात की तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या ह्याच्या डिस्ट्रिक्टमध्ये कुठे कुठे आहेत इन्स्टिट्यूट्स. ते टाईप करून तुम्हाला लिस्ट येणार. माझं असं सजेशन आहे, जेव्हा तुम्ही बघतात इन्स्टिट्यूट शोधायचं असणार तर एक रिसर्च करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला भरपूर ऑप्शन्स मिळतील.
सगळ्यात आधी बघायचं त्यांचं वेबसाईट, त्यांचे डिटेल्स बघा काय 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 आहे. आणि VFX मध्ये मेजर आहे गुड मेंटरिंग, तुमचं चांगले गुरु असायला पाहिजे. करेक्ट. तर वेबसाईटवर असे वेबसाईट बघा ज्याच्यात फॅकल्टीचे पण डिटेल्स असतात, त्यांनी काय कामं केलं कसं, मग तुम्हाला आयडिया येणार की कशा टाईपचं ट्रेनिंग होऊ शकतं. आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तिकडच्या स्टुडंट्स बरोबर बोलणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला कसं वाटतं, काय एक्सपिरियन्स आहे, कसं आहे. ते सगळं केल्यानंतर मग जे तुम्हाला वाटतं की ओके हे चांगलं आहे, आणि फीस पण तुम्हाला बघायला लागणार की कसे फीज आहेत काय. तर हे सगळं बघून आणि त्यांचं जे लेटेस्ट सॉफ्टवेअर्स किंवा रेलेव्हंट सॉफ्टवेअर्स जे आपण वापरतो ते पण शिकवत आहेत, ते पण चेकआउट करायचं. आणि VFX मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे लाईव्ह ॲक्शन बरोबर. तर जर तुम्हाला त्याच्यात असं फॅसिलिटी आहे की तुम्ही शूट पण करायला तुम्हाला संधी, आणि मग त्याला घेऊन आपण करतो जे स्टुडिओ फॅसिलिटी म्हणतात, ते पण इम्पॉर्टंट. ते असलं तर वेल अँड गुड. तर हे सगळं आपण बघून एक इन्स्टिट्यूट सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. आणि कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये गेलं तुम्हाला बेसिक्स शिकणं गरजेचं आहे. तुम्ही बेसिक शिकलात तर तुम्ही स्वतःहून त्याला डेव्हलप करू शकता. तिथल्या विद्यार्थ्यांशी पण बोललं पाहिजे, वेबसाईटची पण पूर्ण डिटेल माहिती घेतली पाहिजे, फॅकल्टी पण बघितल्या पाहिजे. याच्याबरोबर जसं आपण प्लेसमेंटचं बोललो तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला याच्यात किती स्कोप आहे आणि त्याच्यामध्ये टिकाऊ धरून राहू शकतो का? स्कोप तर आहे. जसं होतं की एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि आता छोटे छोटे स्टुडिओज कोलॅबरेट होऊन कामं करत आहे. जसं तुम्ही बाहुबलीचं एक्झाम्पल दिलं तर त्याच्यात पण 15-17 स्टुडिओजनी कामं केली. ते सगळे स्टुडिओजनी एकत्र येऊन कामं केले. तर हे कोलॅबरेशन इव्हन बाहेरचे जे कंपनीज आहेत त्यांच्या पण नजरेत आलंय आणि मग ते इकडे येऊन टीम अप करतायत आणि ते कोलॅबरेशन वाढत चाललंय. आपल्याला आणखी एक फोन आहे, तुषार बोलतायत. तुषार, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मला असं विचारायचं होतं की डिप्लोमा आणि डिग्री असं इंजिनिअरिंग करता करता VFX करता येतं का? अच्छा, चांगला प्रश्न आहे की डिप्लोमा डिग्री करता करता डेफिनेटली करू शकतो, बट त्याला पण तेवढंच तुम्हाला टाइम द्यावा लागणार, तेवढंच अभ्यास आहे. अच्छा, तुम्ही जर ते दोन्ही मॅनेज करू शकलात तर खूपच चांगलं आहे. बट आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास पण खूप आहे आणि ह्याला पण अभ्यास आहे. इनिशियली स्टार्टिंगला तुम्हाला त्याच्याबद्दल जाणण्यासाठी स्टार्टिंगला डिफिकल्टी पडतं. तर हे जर तुम्ही बॅलन्स करू शकलात तर करू शकता. असं हे नाही की हे करताना हे नाही करू शकत. म्हणजे तुमची क्षमता असेल, तुमची करण्याची तयारी असेल तर दोन्ही कोर्स तुम्ही बरोबर करू शकता आणि दोन्हीमध्ये तुम्हाला एक चांगलं करिअर करण्याची संधी मिळू शकते. सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्राच्या आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबतो. उद्या नव्या पाहुण्यांसह नव्या करिअरच्या वाटा आम्ही तुमच्यासमोर घेऊन या आणि सर्व प्रकारच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.